शिष्यापैकी नंदीनामा ब्राह्मण त्यांचे आपण नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची शैल्यगमन 2024 निमित्त आपण जो तुळजापूर क्षेत्री आज दिनांक 19/2/2024 ते 25/2/2024 पर्यंत आपण जो आठवडाभर जो कार्यक्रम सादर केलेला आहे, पुष्पगुच्छ गोंधण्याचा किंवा मानण्याचा मान हा वसुंधरा पाठक सौ वसुंधरा श्रीपादराव पाठक संभाजीनगर येथील असून श्रीमद भागवत व श्री महापुराण कथा हे प्रवचन करीत असून वृंदावन, द्वारका, नैमिषारण्य, शुक्ताली इथे त्यांच्या कथा झालेल्या आहेत। माहूर, कोल्हापूर, सप्तशृंगी, तुळजापूर, बासर या स्थानी सुद्धा त्यांचं शिवपुराण आणि काशी क्षेत्री सुद्धा त्यांचं या कथा झालेल्या आहेत। आतापर्यंत महाराजांच्या कृपेने 163 ठिकाणी त्यांची सेवा रुजू झालेली आहे आणि आज ताई आपल्या इथे श्री गुरु दत्तात्रय याच्यावर प्रवचन करणार असून आज आपण ते पुष्प गुंफणार आहेत। तर मी त्यांना विनंती करत आहे की त्यांनी महाराजांच्या दरबारी सेवा रुजू करावी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणराज गणपति रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। निर्गुण निराकार असलेले शक्ती स्वरूप भगवान दत्तात्रयांच्या या परमशिष्यांच्या सानिध्यामध्ये आज प्रथम पुष्यैलगमन दिन निमित्त सप्ताह प्रथम दिनाचं पुष्प या ठिकाणी त्यांच्या चरणी वाहण्याचं सद्भाग्य मला या ठिकाणी लाभलं आणि ही विशेष कृपा नरसिंह सरस्वती कारंजा ग्रामीचे ज्यांच्या समोर देवी भागवत केलं आणि नंतर दत्तात्रयांच्याच आज्ञेनं कथा सुरुवात आहे। महाराजांच्या समोर देवी भागवत झालं आणि त्यानंतर सतत दत्तांच्या सानिध्यामध्ये दत्त तीर्थक्षेत्रावर कथा करायचं भाग्य सेवा ही या ठिकाणी मिळते। ही जी परम पावन भूमी प्रभू रामचंद्राला वर देणारी राम वरदायिनी तुळजामाता बघ आमच्या छत्रपती शिवबांना स्वराज्य स्थापन करण्याकरता वारंवार सहाय्य होणारी, त्यांना भवानी नावाची तलवार त्या ठिकाणी देणारी आणि शक्ती स्वरूपा आज त्यांचा जन्मदिवस जयंती आणि खरोखरच शिवबा जर झाले नसते, स्वराज्य जर स्थापन झालं नसतं तर आपण कथाही केल्या नसत्या। आपलं हे स्वराज्य आणि हे स्वराज्य कोणाचं आहे, त्यांचा तेवढा समर्पण भाव हे राज्य श्रीचे, श्रीच्या चरणी आई जगदंबेच्या चरणी त्यांनी ते त्या ठिकाणी समर्पित केलं। आजचा दिवस आणखीन एक पवित्र विशेष महत्व आहे। आजच्या दिवसाला माघ शुद्ध दशमी पाहुण गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे। तुकाराम महाराजांना आजच्या दिवशी गुरु लाभलेले, त्याही पेक्षा
आपल्याला भगवान शिवांच्या जटामध्ये जी गंगा दिसते त्या गंगेचे 2 भाग आहेत आणि त्या 2 भागातला जो सगळ्यात आधी एक प्रवाह या पृथ्वी तलावर आम्हाला मिळाला, प्राप्त झाला, ती म्हणजे गोदा. ही गोदा आजच्या दिवशी प्रगट झाली. तिचा आजपर्यंत माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध दशमी पर्यंत त्यांचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. ही जी गोदा आहे, गौतमस्य गवे जीवनम ददाती ती गोदा. तिनं त्या गोदावरीनं आमच्या गौतम ऋषीवर जो त्या ठिकाणी आळ आलाय, खरं तर त्यांनी गाईला मारलेलं नाही, फक्त दर्भाची काडी फेकली होती आणि त्यातनं त्यांना पूर्ण परिक्रमा करायची सांगितली, पृथ्वी परिक्रमा करायची. या ठिकाणी सगळ्या ब्राह्मणांनी त्यांना त्या ठिकाणी एक कटकारस्थान करून त्यांना त्या ठिकाणी घालवण्याकरता केलेलं हे कटकारस्थान होतं. परंतु गौतम ऋषींनी त्या ठिकाणी भगवान शिवांची आराधना केली आणि त्या आराधनेतनं जटेतला एक भाग माघ महिन्याच्या प्रतिपदेपासून त्या दशमीपर्यंत त्यांचा जो जन्मोत्सव गौतम ऋषीने बहुतप केले, पातक झाले दूर गंगे पावन तुझे नीर. मध्व मुनीश्वरांचं असलेलं हे गोदेचं पद, हे पदामध्ये आम्हाला तिचं सगळं महत्व कळतं. अतिशय वृद्ध असलेली ही गोदा अशा अनेक पवित्र कार्याने, पवित्र आणि आमच्याकडे घडलेल्या घटनांनी असा पवित्र असलेला हा दिवस आणि त्या दिवशी पहिलं पुष्प या ठिकाणी मी पाहते. पूर्ण पृथ्वी तलावर या ठिकाणी दत्तात्रयाची उपासना आम्हाला सांगितली. परंतु ज्यांनी दत्तात्रयांची उपासना करून स्वतःचं जीवन कृतार्थ केलंच, परंतु येणाऱ्या पिढ्यांना आणि प्रत्येक मानवाला त्याचा लाभ मिळावा असे आमचे हे नंदीनामा आणि त्यांना मिळालेलं त्या ठिकाणी दत्तात्रयांच्या पादुका आज एवढ्या दिवसांनी आपण त्याचं दर्शन घेऊन त्याच्या सानिध्यामध्ये राहून कृतकृत्य स्वतःला समजतो आणि अशा ह्या पवित्र वास्तूमध्ये आणि त्यांच्या पवित्र वंशजांच्या समोर मला कथा एक प्रवचन करण्याकरता माझे हे बोबडे बोल आहेत. मला काही फार छान बोलता येते अशातलं काही नाहीये. बोबडे बोल लेकराचे आहेत आणि आई निश्चित या ठिकाणी मान्य करणार आहे, कारण माझा तेवढा भाव आहे. मला या ठिकाणी अतिशय आनंद होतो की माझं काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत बहुत सुकृताची जोडी. त्यामुळे आज तुमच्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी ही कथा करण्याकरता, हे प्रवचन करण्याकरता मी या ठिकाणी बसले. हे गुरुतत्व जे आहे, ही गुरुकृपा, ही गुरुकृपा कलियुगातल्या मानवाला विशेष महत्वाची सांगितली. कलियुगातल्या मानवाने काय करावं? कलियुगातला जो मानव आहे तर तो त्या ठिकाणी स्वतःच्या भोगात गुंतणारा आहे. आम्हाला वेदव्यासांनी भागवतामध्ये कलियुगांची लक्षणं दिली. भोगामध्ये गुंतणारा, असत्य वर्तन करणारा, स्वतःचाच स्वार्थ बघणारा. मग अशा ह्या याच्यामध्ये आम्हाला उपदेश करण्याकरता अनेक संत येऊन गेले आणि ते संत सांगतात, मनुजा जन्मुनी केलेस काय, विषय सेवुनी काय पोसली, खाऊनी दूध तुप साय, व्यर्थ प्रसवेली माय मानवा जन्मून केलेस काय. आईनं तुला जन्माला घातलं, तिच्या वेदना सुद्धा तू त्या ठिकाणी व्यर्थ घालवल्यास की तुला मानव जन्म मिळाला. आणि त्यावेळेस सगळ्या या ठिकाणी विचार केला की कलियुगातल्या मानवाने कोणाला शरण जावं आणि कलियुगातल्या मानवाला शरण जाण्याकरता कृतयुगे जनार्दना, त्रेतायाम रघुनंदनम, द्वापारे रामकृष्णांच, कलौ श्रीपाद श्रीवल्लभ. प्रत्येक युगामध्ये एक एक देवतांचा, भगवान विष्णूंचा अवतार आहे. एक एक अवतारामुळे त्या काळातल्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांचं जीवन सार्थक करून घेतलं. कारण सत्ययुगामध्ये मनुष्य 90% खरं बोलत होता आणि 10% खोटं. त्रेतामध्ये 70% खरं, 30% खोटं. द्वापारामध्ये 30% खरं, 70% खोटं आणि कलियुगामध्ये 90% खरं आणि 10% खोटं. असंच आहे ना? उलट कलियुगामध्ये 90% असत्य चालतंय, 10% सत्य. परंतु या सत्याला आम्हाला सामोरं जाण्याकरता
आम्हाला हे सत्य आमच्या जीवनामध्ये येण्याकरता आम्हाला श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रयांची कृपा जर आमच्यावर झाली, ह्या 10% लोकांमुळे हे कलियुग या ठिकाणी तरणार आहे. संतांची सेवा, हरेर नामम हरेर नामम हरेर नामम केवलम कलेव नास्तेव 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 गतिरंथया. कलियुगामध्ये फक्त नामस्मरण न लागे सायस जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण ठाईची बैसुणी करा एक चित्त आवडी अनंत अळवा. कलियुग आम्हाला या ठिकाणी सांगितलं. परंतु ह्या दत्तात्रयांचे जे अवतार झाले, ह्या अवतारांचे जे त्यांचे स्थान आहे, त्यांचं असलेलं चरित्र, त्यांनी केलेल्या अनेक लीला ह्या आमच्यापर्यंत घेऊन येण्याकरता ज्यांच्या आमच्यावर अगणित उपकार असे माणगाव रहिवासी टेंबे स्वामी वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी, या टेंबे स्वामीमुळे आम्हाला हे सगळं दत्त महात्म्य, दत्त पुराण, दत्त चरित्र, दत्त स्थान आमच्यापर्यंत आले आणि ती कृपा आम्ही सगळेजण आमच्या भाग्यात आहोत म्हणून प्राप्त करायला लागलो. वेदव्यासांनी 18 पुराण लिहिले. 18 पुराणामध्ये भगवान विष्णूंचा अवतार आहे, देवीची कथा आहे, गणेशाची कथा आहे, वेगवेगळ्या कथा या ठिकाणी त्यांनी लिहिल्या. मानवाला त्या ठिकाणी उपदेशही केला. परंतु या ठिकाणी हे ज्या सगळ्या याच्यामध्ये दत्त अवताराचं वैशिष्ट्य असं, ह्या प्रत्येक अवताराचा अंत आपल्याला माहित आहे. प्रभू रामचंद्रांनी शरयूमध्ये प्रवेश केला. भगवान श्रीकृष्ण भालका तीर्थावर त्या ठिकाणी जरा नावाच्या पारध्यानी बाण मारल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी आपला देह ठेवला आणि नंतर त्यांचं जगन्नाथपुरीला, त्यांचं कलियुगाचं धाम जगन्नाथपुरी या ठिकाणी तयार झालं. परंतु हे दत्त अवतार जो आहे, हे दत्त अवतार आमच्याकडे असलेले हे या ठिकाणी अन्य अवतार येती जाती, दत्त संचले जैसे तैसे. सगळे अवतार येतात आणि जातात, परंतु दत्तात्रय जसे आहेत तसेच या ठिकाणी आहेत. आणि नुसतेच आहेत असं नाही, तर ते स्मर्तुगामी आहेत. स्मरण केल्याबरोबर प्रगट होणार आहे आणि स्मरण करताच प्रगट होणाऱ्या अनेक देवता कलियुगामध्ये आम्हाला या ठिकाणी सांगितलंय. श्री दत्त आहेत, हनुमंत आहेत, शुकदेव आहेत, नारद मुनी, कार्तवीर्य आणि नाथ, हे सगळे स्मर्तुगामी आहेत. आणि त्याकरताच आपण वासुदेवानंद सरस्वती म्हणतात, स्मरता दर्शन देणाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या. स्मर्तुगामी म्हणजे स्मरण केल्याबरोबर आमच्या करता प्रगट होणाऱ्या. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिघांचा त्रिवेणी संगम म्हणजे दत्तात्रय. कलियुगातला मनुष्य ऐकणार नाहीये. तीनही शक्तीला एकत्र पृथ्वी तलावर यावं लागलं. एक शक्ती चालणार नाहीये आणि त्या शक्ती करण्याकरता दत्तात्रयांचा अवतार या ठिकाणी पृथ्वी तलावर झाला. अत्रेय ऋषी, अत्रय म्हणजे त्रिगुणातीत, सत्व, रज आणि तम यांनी जे स्वतःच्या अंकित ज्यांनी करून घेतले ते अत्रेय ऋषी. आणि यांचा जो विवाह झाला, पूर्ण मानव सृष्टी वाढवण्याकरता ब्रह्माच्या मनु आणि शतरूपा नावाचे हे ज्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष या ठिकाणी निर्माण केले, ज्यांनी नैमिष्य धामाच्या ठिकाणी तपसाधना केली आणि त्यांना त्या ठिकाणी अनेक त्याच्यातून कन्या होऊन त्यांनी एक एक पृथ्वी तलावर मनुवंश वाढवायला सुरुवात केली. आणि या मनुवंश वाढत असताना कर्दम आणि देवहूती, कर्दम ऋषी आणि देवहूती या दोघांचा विवाह या ठिकाणी झाला. आणि विवाह झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी देवहूतींनी वचन घेतले कर्दम ऋषींकडनं. कर्दम ऋषींचं जो वर्णन आपण ऐकलं, त्यांच्या ब्रह्मदेवाला त्यांनी जो वर मागितलाय तो वर असा की मला पत्नी चांगली मिळू दे. जोपर्यंत मला पत्नी चांगली मिळणार नाही तोपर्यंत प्रपंच चांगला होणार नाही, आणि प्रपंच चांगला झाला नाही तर माझा परमार्थ चांगला होणार नाही. त्याकरता पत्नी चांगली हवी. अनुकुला, विमलांगी, कुलजा, कुशलाम, सुशील संपन्नाम, पश्चल कार्या, भार्या, पुरुष पुण्योदया लभ्यते. आम्हाला कुठलंही कार्य पुरुषांना करायचं असेल तर पत्नीची साथ असल्याशिवाय त्या ठिकाणी ते कार्य पूर्ण होऊ शकत नाही. आणि अशी पत्नी मला प्राप्त होऊ दे. ब्रह्माच्या डोळ्यातनं अश्रू पडले
आणि त्या अश्रूपासून एक सरोवर निर्माण झालं, त्याचं नाव बिंदू सरोवर. की असा एक पुत्र या पृथ्वी तलावर मानव आहे की जो प्रपंचही चांगला करायचा म्हणतो आणि परमार्थही चांगला करायचा म्हणतो. आणि तो परमार्थ करण्याकरता त्यांना त्या ठिकाणी देवहूती नावाची कन्या पत्नी त्या ठिकाणी मनू आणि शतरूपाने दिली. देवहूती या शब्दाचा अर्थ जिनं आपली बुद्धी परमात्म्यालाच अर्पण केली अशी ही देवहूती. देवहूती बरोबर विवाह झाल्यानंतर तिनं वचन घेतलं की आपल्याला एक पुत्र झाल्यानंतर तुम्ही वनामध्ये जायचंय. आधी त्या ठिकाणी 36 वर्ष तपश्चर्येला बसले कर्दम ऋषी. पूर्ण तपोवनाचा भार देवहूतीनं सांभाळला आणि ज्या वेळेस त्याच्यातनं तप साधनेतनं बाहेर आले, बाहेर आल्यानंतर आता त्यांना त्यांच्या वचनाची आठवण झाली. बिंदू सरोवरामध्ये स्नान केलं. मनसा गतहा विमानहा, मनाच्या गतीनं जे उडतं असं एक विमान तयार केलं आणि त्या विमानामध्ये दोघांनी त्या ठिकाणी पूर्ण पृथ्वीचं या ठिकाणी संचार त्यांनी केला आणि 9 कन्यांना त्यांनी त्या ठिकाणी जन्म दिला. ह्या ज्या 9 कन्या, ह्या 9 कन्यांची जरी नावं असतील तरी आम्हाला शास्त्र असं सांगतं ह्या 9 कन्या म्हणजे 9विधा भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ह्या 9विधा भक्ती आहेत. आणि त्यातलीच असलेली ही अनसूया, ही अनसूया आपण म्हणताना अनुसया म्हणतो, परंतु अनसूया या शब्दाचा अर्थ जिच्या बुद्धीमध्ये भेद आणि मत्सर असूया जिच्यामध्ये नाही अशी स्त्री म्हणजे ही अनसूया. ही अत्री ऋषींना या ठिकाणी दिली. ह्या ज्या 9 कन्या 9 ऋषींना दिल्या आणि ह्या 9 ऋषींनी पृथ्वी तलावर मानव वंश वाढवला आणि या ऋषींच्या नावाने आपले गोत्र तयार झाले. ह्या ऋषींचे आपण वंशज आहोत. आणि अशाच असलेल्या ह्या अनसूयेचा आणि अत्रींचा विवाह झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी विचार केला की मी गृहस्थी आहे, मग गृहस्थीचं काहीतरी या ठिकाणी धर्म आहे. आणि या धर्मामध्ये त्यांनी सांगितलं दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जवम, मला तप करावं लागेल. तप साधनेला बसले आणि तप साधनेला बसलेले असताना त्यांनी संकल्प सोडला. तप करायचं फार महत्वाचे बरं. तप या शब्दाचा जर आपण व्याख्या आजच्या काळानुसार जर बघितली, तप याचा अर्थ निश्चित ध्येयाकरता उचललेलं दुःख म्हणजे तप. आम्ही एखादं ध्येय निश्चित केलं आणि त्यासाठी होणारे जे कष्ट आहेत ते म्हणजे आमचं तप आहे. परंतु कलियुगातला मनुष्य तप करण्यापेक्षा पत सांभाळण्यामध्ये वेळ घालवतो जास्त. त्याचं ह्याला सांभाळ त्याला सांभाळ, हा काय म्हणेल तो काय म्हणेल, याचं काय करावं हे चाललेलं आहे. परंतु तप करण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी निश्चित केलं. तपाने काय होतं, तप केल्याने काय होतं तर तपाने आमची शक्ती एकत्र येते आणि ती शक्ती एकत्र आली की आमच्या जीवनामध्ये एक तेज, एक तेजस्विता, एक ओज या ठिकाणी निर्माण होतो. आपण शाळेमध्ये असताना बहिर्गोल भिंग घ्यायचो आणि त्याच्यावर सगळे किरण एकत्र करायचो आणि त्या ठिकाणी असलेला जो कागद आहे तो कागद पेटला जायचा. कागद का पेटायचा? कुठली आपण माचीस वापरलेली नाही, काही त्या ठिकाणी वापरलेली तरी कसा पेटत होता? आपण ते सगळे सूर्य किरण एकत्र केले आणि त्या एकत्र किरणामुळे त्या ठिकाणी आग लागली किंवा तो कागद जळाला. तसं तप करणं म्हणजे एका ईश शक्तीचं तेज आमच्यामध्ये सामावणं. आणि ते तप करण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी हे तप तरी आम्ही का करावं, आम्ही साधना का कराव्या? साधना करायच्यात यासाठी प्रपंच करत असताना आपली खूप ऊर्जा खर्च होते, खूप खर्च होते ना. कधी कधी आपण बोलून जातो जाऊ दे बाबा आता खूप थकलो मी, आणि नुसतंच थकलो नाही तर थकले रे नंदलाला, आता मी खूप थकले, आता मी काय करू शकत नाही असं म्हणतो. परंतु आम्ही जेव्हा थकतो
त्या थकण्याला आम्हाला त्या थकव्यातून बाहेर काढण्याकरता परमेश्वराजवळ गेल्याशिवाय त्याच्यापासून ताकद मिळाल्याशिवाय आमच्यामध्ये जशी त्या ठिकाणी चालना येत नाही. अहो रोजचा अनुभव आहे. मोबाईल चार्जिंगला लावल्याशिवाय वापरताच येत नाही. आणि तप म्हणजे मोबाईल चार्जिंग करणं, सोपी भाषा. आणि तप करत असताना त्यांनी त्या ठिकाणी कुलध्री नावाचा पर्वत त्या ठिकाणी निवडला आणि त्या पर्वतावर त्यांनी संकल्प केला की मला या पृथ्वीचं संचालन करणाऱ्या देवतांचं दर्शन व्हावं. हे त्यांनी त्या ठिकाणी मागितलं. मग हे जे तप आहे, ह्या तप केल्यामुळे कोणाकोणाला साधना प्राप्त झाल्या? तर आमचे स्वामी समर्थ त्यांनी गोदातटी टाकळी गावामध्ये तपसाधना केली. आमच्या असलेले माननीय पंतप्रधान आदरणीय मोदीजी ज्यावेळेस आणीबाणी लागली होती आणि मोहन भागवतांनी सांगितले की तुमच्या मागे लागलेले पोलीस, तुम्हाला कुठल्याही क्षणी त्या ठिकाणी अटक होऊ शकते आणि तुम्हाला आता काहीतरी साधना करावी लागेल. ईशशक्ती तुमच्या पाठीशी असल्याशिवाय काही खरं नाहीये. आणि ती ईशशक्ती प्राप्त करण्याकरता मोहन भागवतांनीच त्यांना सांगितलं की तुम्ही नर्मदेच्या तटावर असलेल्या गरुडेश्वर या स्थानावर जा आणि तपसाधना करा. संन्याशी वेश परिधान केला आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी साधना केली. मध्ये मुलाखत झाली त्यांची. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की त्यावेळेस माझ्यावर टेंबे स्वामींची आणि भगवान दत्तात्रेयांची कृपा, मी त्यांच्या सानिध्यात तप केलं म्हणून आज मी ह्या जागेवर आहे. म्हणजे भगवान दत्तात्रेयांची कृपा आम्हाला काय देऊ शकते? आम्हाला आमच्या भारताला एवढा तेजस्वी पंतप्रधान, आमच्या संस्कृतीचं रक्षण करणारे, तेजस्वी अध्यात्माला मानणारे आणि ज्यांच्याच कृपेनं राम राज्यामध्ये आपण हा पहिला या ठिकाणी शैलगमन दिवस साजरा करतोय. आमच्या रामाची प्रतिष्ठापना झाली आहे. हे जे भगवान दत्तात्रेयांची कृपा, एवढंच काय, पुराण काळामध्ये आमच्या सतीनं ज्या ठिकाणी भगवान शिव प्राप्त व्हावेत तप केलं. कसं तप केलं? एका पायावर उभं राहून. आजही कन्याकुमारीला तुम्ही गेलात तर आमच्या विवेकानंद स्वामींचं जो त्या ठिकाणी आहे स्थान, तिथे एक तपस्थळ, एक पाय त्या ठिकाणी आमच्या सतीचा दिसतो. एका पायावर उभारून त्यांनी तप केलंय आणि त्या स्थानाला श्रीपाद असं नाव दिलेलं आहे. श्रीचा चरण त्या ठिकाणी सतीनं त्या ठिकाणी तप केलं. आणि या कुलध्री पर्वतावर अत्रेय ऋषी त्या ठिकाणी तपसाधना करतायत. आणि तपसाधना करत असताना एक हंसावर बसून ब्रह्मा आले, गरुडावर बसून विष्णू आले, नंदीवर बसून शिव आले. तिघांनी अत्रेयच्या समोर येऊन उभा राहिले आणि त्यावेळेस ते म्हणतात, तुम्ही तिघं कशाला आलाय? मी तिघांना बोलावलंच नव्हतं, मी फक्त एकाला बोलावलं होतं. तर त्यावेळेस ते सांगतात की तुमचा संकल्प असा आहे, सृष्टीचं संचालन करणाऱ्यांनी मला दर्शन द्यावं. आणि आम्ही तिघही संचालन करतो. ब्रह्मा उत्पत्ती करतायत, विष्णू त्या ठिकाणी भरणपोषण करतायत, शिव त्या ठिकाणी नाश करतायत. आणि आम्ही तिघही या ठिकाणी येतो आणि तिघातनं निर्माण झालेल्या, एकातनं तीन निर्माण झालेल्या ह्या शक्ती त्यांच्या समोर त्या ठिकाणी आल्या आहेत. बरं का, हे ध्यानामध्ये दर्शन नाही, बरं साक्षात समोर आले. डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, डोळ्यांनी बघताय, तिघ जण समोर आहेत. आणि हा जो प्रसंग आहे अत्रेय ऋषींचा, त्याच्यावर जगद्गुरु तुकोबारायांनी एक अभंग केलाय. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे सण, शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गरजती, तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. जगद्गुरु तुकोबारायांनी ह्या सगळ्या ध्यान, ह्या ज्या अत्रेयांच्या जीवनामध्ये घडलेला जो प्रसंग आहे त्याच्यावर केलेला हा अभंग. आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, आम्ही तिघ आहोत, आमचं कार्य भिन्न जरी आहे तरी आम्ही एकच आहोत. निर्गुण निराकार जी चित शक्ती आहे त्यातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. विचारलं काय हवं? म्हणे काही नाही, मी फक्त तुम्हाला माझ्यासाठी बोलावलं होतं. आणि ज्यावेळेस असं निरपेक्ष आपण परमात्म्याला आळवतो ना, तेव्हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगतो, तुला काही नको ना, चल मी तुझा आहे. दत्तात्रेयांनी त्यांना सांगितलं, मी तुझा आहे, आम्ही तुझे आहोत.
आम्ही तुम्हाला देऊन टाकलं आणि आम्ही तुम्हाला देऊन टाकलं याचा अर्थ दत्त. दत्त म्हणजे देऊन टाकणे. आणि यातनं आमच्याकडे शब्द निर्माण झाला आमच्या प्रपंचामध्ये दत्तक. दत्तक म्हणजे देऊन टाकलेला. मी तुला देऊन टाकलंय. जगाचा मालक ज्यावेळेस अत्रेय ऋषींना म्हणतात की मी तुमचा आहे, मी तुमचा झालो, त्यावेळेस काय काय भाव असतील अत्रेय ऋषींचे. अहो आपल्याला एखाद्या जर कुठल्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीला आपण जर म्हणलो की ते आमचे आहेत, परंतु त्यांनी म्हणलं पाहिजे ना ते हे आमचे, त्यांनी आम्हाला आपलं म्हणलं पाहिजे ना. आपण त्यांना काय सांगू हे आमचेच आहेत, अहो आमच्या जवळचेच आहेत. सांगायला काय. इथे जगाचा मालक, सृष्टीला चालना देणारा, चंद्र सूर्याला गती देणारा, प्रत्येक जनावर या ठिकाणी नियंत्रण करणारा जगत चालक परमपिता या ठिकाणी अत्रेय ऋषींना या ठिकाणी सांगतायत की मी तुमचा आहे. माझा 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 विठ्ठल माझा, माझा झाला तो. आणि माझा ज्यावेळेस तो होतो ना तर त्यावेळेस ते म्हणतात तुम्ही माझे झालात, पण मला ह्याच्यात आनंद नाही. बरं मला आनंद ह्याच्यात आहे की तुम्ही बाळ होऊन या. बाळ आल्यानंतर, बाळ झाल्यानंतर तुमचं भरण पोषण करण्यामध्ये, तुम्हाला खेळवण्यामध्ये, तुम्हाला मोठं करण्यामध्ये जो आनंद आहे तो ह्याच्यात नाही. एखादा 25 वर्षाचा मुलगा आपण दत्तक घेतला आणि त्याला आमचं म्हणलं तर एवढं प्रेम लागणार नाही. परंतु एखादा छोटंसं बालक जर आम्ही दत्तक घेतलं तर त्यालाही कळणार नाही मी कोणाचा आहे आणि हा माझा आहे, आणि तो म्हणतो मी तुमचा आहे. आणि ह्या ज्या स्थानावर ह्या तीनही शक्ती एकत्र झाल्या आणि एकत्र झालेल्या त्या शक्तीनं अत्रेय ऋषींना वर दिला. म्हणून दुसरा जो अवतार आहे तो अत्रिवरद. अत्रिवरद. आणि ह्या अत्रिवरदाचं आपल्याला जन्मभूमी किंवा यांची मूर्ती जर चतुर्भुजधारी मूर्ती बघायची असेल तर ते पवित्र स्थान गोदेच्या तटावर असलेलं अत्रिवरद राक्षस भुवन. राक्षस भुवनला अत्रिवरदांची मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी काही ठिकाणी दाखले त्या ठिकाणी मिळालेले. त्या संस्थान, त्या ठिकाणच्या संस्थांचे असलेले जे आजचे जे त्या गादीवर बसलेले जे आहेत तर ते सांगतायत की भगवान दत्तात्रेय अत्रिवरद या स्थानावर प्रगट झाले. त्याचे अनेक प्रकारचे दाखले त्यांनी त्या ठिकाणी दिले. कारण मंदिराला कळस असतो. अत्रिवरदांचं जे मंदिर आहे, जी मूर्ती ज्या ठिकाणी तळघरात आहे तर त्या ठिकाणी त्याला कळस त्या ठिकाणी नाहीये. अनेक गोष्टी त्यांच्याकडे प्रमाण आहे. आणि भगवान दत्तात्रेयांचा अत्रिवरदांचा जन्मस्थान म्हणजे वरद दत्त आजही त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. असा ह्या वरद दत्त या ठिकाणी निर्माण झाले. या अत्रिवरदांची ध्यानधारणा सर्वप्रथम कोणी केली असेल तर अत्रिवरदाची ध्यानधारणा शांडिल्य ऋषींनी त्या ठिकाणी केली. आणि ज्या वेळेस आपण दत्तात्रेयांची उपासना करतो तर आपल्याला काय प्राप्त होतं? आपल्याला काय प्राप्त होतं? कारण मानवी स्वभाव असा आहे, आम्ही करायला तयार आहोत, पण ह्याचं फळ काय ते आधी आम्हाला सांगा. चातुर्मासाच्या कहाण्यामध्ये कहाणी ऐकल्याचं हे फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? जोपर्यंत आम्हाला फळ कळत नाही तोपर्यंत आम्ही ती गोष्ट करायला तयार होत नाही. मग दत्तोपासना केल्यानंतर आम्हाला काय मिळेल तर त्यावेळेस शांडिल्य ऋषींच्या अनुभवावरून किंवा अनेक संतांच्या अनुभवावरून आमच्या लक्षात येईल तर सर्वप्रथम दत्तकृपा आमच्यावर झाली तर आमची काव्य शक्ती वाढते. दुसरा आमच्यामध्ये येणारा गुण म्हणजे आमची परमात्म्याला समजण्याची शक्ती वाढते. तो परमात्मा ओळखावा, कसा ओळखावा, त्याची आमच्यावर काय उपकार आहेत, तो पदोपदी कसा आम्हाला सहाय्य होतो, ही समज आमची दृढ व्हायला लागते. आणि तिसरी शक्ती म्हणजे सन्मान वाढतो. समाजामध्ये जो सन्मान आहे, आमच्याजवळ पद असेल, प्रतिष्ठा असेल, पैसा असेल तर आम्हाला मिळणारा सन्मान वेगळा आणि अध्यात्मातला सन्मान वेगळा, ज्ञानांचा सन्मान वेगळा आणि सामाजिक कार्यातला सन्मान या ठिकाणी वेगळा. ही दत्तकृपा आहे जी काव्य शक्ती वाढते. याचं जर प्रमाण आपल्याला बघायचं असेल
तर आम्हाला या ठिकाणी ज्ञानेश्वरी निर्माण झाली, गाथा निर्माण झाल्या, आमच्या संत एकनाथांचं त्या ठिकाणी एकनाथी भागवत भारूड अनेक आम्हाला या ठिकाणी काव्य संग्रह, या ठिकाणी समर्थांचा दासबोध, आम्हाला हे सगळे ग्रंथ हे दत्त उपासनेतनं प्राप्त झाल्याचं प्रमाण या ठिकाणी मिळतं. भगवंत कोणाला समजला तर भगवंत या ठिकाणी आमच्या गोपींना समजला, आमच्या मिरेला समजला, आमच्या जणाईला समजला, आमच्या मुक्ताईला समजला. ह्या सगळे आम्हाला या ठिकाणी परमात्म्याची समज यांना झाली. ह्या सगळे लोक आम्हाला समोर दिसतात. आणि वैभव कोणाला प्राप्त झालं तर दत्त उपासनेतनं माणिक प्रभू. माणिक प्रभूंच्या मागे दत्त वैभव असं त्या ठिकाणी वळत आहे. अतिशय वैभवशाली असलेलं संस्थान म्हणजे माणिक प्रभू. हुमनाबाद जवळ असलेले माणिक प्रभू हे वैभवांचे या ठिकाणी यांच्याकडे एवढं वैभव आहे. वैभव आम्हाला मिळावं, बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्हाला जर धन मिळालं आणि आम्ही भक्त आहोत तर आम्ही त्याचा उपभोग घ्यायचा नाही. धन प्राप्त झाल्यानंतर त्याचा उपभोग पण घेतलाच पाहिजे. ही भगवंताची आमच्यावर असलेली श्री कृपा, ही श्रीची कृपा आहे. आणि जर आम्हाला वैभव ते वैभव मिळाल्यानंतर फक्त एकच गोष्ट मानवी जीवनामध्ये निश्चित करावी लागेल की या वैभवाचा आम्हाला अहंकार होणार नाही. वैभव उपभोगायला काही हरकत नाही, तो प्रभू प्रसाद आहे. ज्यावेळेस सुदामा निघाले की हे वैभव सगळं प्राप्त झालं, मला हे वैभव नको, तर त्यावेळेस द्वारकाधीश स्वतः त्यांना सांगतात, अरे हा माझा प्रसाद म्हणून स्वीकार कर. आणि ज्यानं प्रसादाचा अवमान होणार नाहीये, प्रसादाची अवहेलना होत नाही, हे वैभव सुद्धा एक प्रकारचा प्रसाद आहे. प्रसाद म्हणून याचा स्वीकार कर. दत्तात्रेयांच्या उपासनेतनं आम्हाला या ठिकाणी हे सगळं 3 गोष्टी या ठिकाणी प्राप्त होतात. तेवढ्यात स्वर्गामध्ये ह्या 3ही देवता एकत्र आलेल्या आहेत, सहकुटुंब सहपरिवार. भगवंतांनी वचन दिलंय आणि आता वचन दिल्याप्रमाणे त्यांच्या उदरी बाळ होऊन येण्याकरता काहीतरी नियोजन करावं लागेल. अशा आपल्या स्त्रिया पत्नी जाऊ देणार नाहीयेत, काहीतरी नियोजन करावं लागेल. आणि ते नियोजन करण्याचं काम नारदांकडे दिलं. नारद म्हणलं ते लावालाव्या करणारा म्हणतो ना आपण, परंतु नाही. आमच्याकडे याच्यामध्ये शास्त्र असं सांगतं, नारद या शब्दाचा अर्थ काय? ना म्हणजे नाही आणि रद म्हणजे अंधकार. ज्याचा आगमन झाल्यानंतर अज्ञानरूपी अंधकाराचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो असं व्यक्तिमत्व म्हणजे नारद. महाभारतामध्ये उग्रसेनांनी प्रश्न केलाय श्रीकृष्णांना, या पृथ्वी तलावर सर्वात प्रिय आणि सर्वात पूजनीय व्यक्तिमत्व कुठलं आहे? त्यावेळेस भगवंताच्या मुखातनं नारदांचं नाव निघालं. नारद हे सर्वात देवर्षी, त्यांना त्या ठिकाणी म्हणले की देवांना सुद्धा मान्य आहेत असे हे देवर्षी नारद. नारदांकडे या ठिकाणी काम दिलं. काम दिल्यानंतर ह्या सगळ्या जणी ब्रह्मा विष्णू महेशांना भेटले आणि या 3घी जणी आमच्या लक्ष्मी माता, सावित्री माता आणि पार्वती माता एकत्र बसलेले असताना त्यांच्या जवळ त्या ठिकाणी गेले. एकत्र गेल्यानंतर हास्य मजाक चाललेला आहे आणि ह्या 3घी जणी एवढ्या अहंकारामध्ये गोष्टी करत होत्या आणि त्यांचा अहंकार इतका वाढला होता की प्रत्येक जण एकमेकीशी बोलताना त्यांचा अहंकारी भाषा त्या ठिकाणी चाललेली होती. नारदांनी शांतपणे त्या ठिकाणी ऐकलं. अहंकार हा जीवनाचा सर्वस्व नाश करणारा गुण आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासातनं परत आले, कौशल्य मातेने त्या ठिकाणी विचारले, रामा तू रावणाला मारलंस? त्यावेळेस मग प्रभू रामचंद्रांच्या मुखातनं उत्तर आलंय, रावण को ने मारा. त्याचा अहंकार होता, त्या अहंकारामुळे तो गेला. मंदोदरी शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होती, आजही तुम्ही सीतेला परत नेऊन द्या, प्रभू रामचंद्र तुम्हाला क्षमा करतील. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं स्वतःचा अहंकार सोडला नाही आणि अहंकार न सोडल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी सर्वस्व नाश. एवढा विद्वान आहे, विद्वान असलेला रावण
त्या ठिकाणी शंकराचा उपासक विद्वान, परंतु त्याचा नाश या ठिकाणी झाला. याला कारण अहंकार. आणि हे पुराणामधले हे दाखले. म्हणून हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा. कोणाला अहंकाराचा वारा या ठिकाणी लागू देऊ नका. म्हणून आमच्याकडे घालीन लोटांगण वंदिन चरण म्हणताना आम्हाला एक ओळ त्याच्यामध्ये येते, करोमि यज्ञम सकलम प्रपद्ये नारायणायती समर्पयामि. मी जे जे काही करेल ते परमात्म्याला अर्पण करा आणि जे जे करते ते त्याच्या कृपेनं करते ह्याचं स्मरण ठेवा. अतिशय सुंदर प्रसंग आहे गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातला. महाराजांचे प्रवचन नामस्मरणावर चाललेली आणि नामस्मरणावर प्रवचन चाललेले असताना 13 कोटी जपाचं महत्व महाराज सांगतात. 13 कोटी जप त्या ठिकाणी महत्व ऐकल्यानंतर समोर एक ताई बसलेल्या होत्या. महाराज, मी 13 कोटी जप करू शकेल? महाराज म्हणे, का नाही? महाराजांनी संकल्प करून घेतला. बाई जिद्दीच्या होत्या. 13 कोटी रामनामाचा जप केला. त्यांनी सांगितलं होतं महाराजांनी, 13 कोटी जप झाला की तुम्हाला या ठिकाणी रामाचं दर्शन होईल. बरं, 13 कोटी जप का करायचा? आमच्याकडे ज्योतिष्य शास्त्रानुसार आमची जी कुंडली आहे, कुंडलीत 12 घर आहेत. 1 कोटी जप झाला की 1 घर शुद्ध होतं आणि 13व्या कोटीला आम्हाला परमात्म्याचं दर्शन त्या ठिकाणी होतं. म्हणून 13 कोटी. 13 कोटी जप करोनी शिनवी आपली निज काया. आता रामाचं दर्शन होणार आहे. 13 कोटी पूर्ण झाले. रामाचं दर्शन बाईंना झालं नाही. महाराजांकडे आल्या. महाराजांना विचारलं, महाराज 13 कोटी जप मी केला, मला रामाचं दर्शन नाही झालं, केव्हा होईल? महाराज म्हणे, होईल. म्हणे, केव्हा? मी मेल्यानंतर. बाईंना वाटलं महाराजांचं वय झालं. बाई निघून गेल्या. शिष्यानी महाराजांना विचारलं तर त्यावेळेस त्यामुळे संकल्प करतानाच मी 13 कोटी जप करेल आणि केल्यानंतर मी 13 कोटी जप केला. त्यांनी जर प्रभू रामचंद्रांनी हा जपा करता मला निवडलाय आणि त्यांनी माझ्याकडून करून घेतला तर 13 कोटी पर्यंत जायची पण आवश्यकता नव्हती. हा अहंकार मानवी जीवनाचा सर्वनाश करतो. आणि त्यावेळेस त्या तिघी जणींनी नारदांना पाहिलं, नारदांना नमस्कार केला आणि म्हणतात की आमच्यासारखी पतिव्रता एवढ्या पृथ्वीवर फिरता ना तुम्ही, त्रैलोक्यात भ्रमण आहे तुमचं, आमच्यासारखी पतिव्रता भेटली का? तर त्यावेळेस हसलेत मुनी आणि म्हणतात, मुनी बोले कासी आसी तुम्ही अहंकार करसी, मृत्यू लोकी पतिव्रता स्वर्गी देवकाती गाथा. अशी पृथ्वीवर एक पतिव्रता आहे की तिला त्या ठिकाणी देव सुद्धा तिची स्वर्गात बसून स्तुती करतात. अशी कोण आहे? मनुष्याच्या जीवनामध्ये एक ही ईर्ष्या आहे ना, ही ईर्ष्या त्याला दुःख निर्माण करते जीवनामध्ये. मनुष्य स्वतःच्या दुःखाने कमी दुःखी आहे, परंतु शेजाऱ्यांच्या सुखाने जास्त दुःखी आहे. त्यांच्याकडे आहे ना, आमच्याकडे नाही. त्याला नको आणि शेजाऱ्याला माझ्याकडे नाही तर त्याला पण नको. त्याला जास्तीत जास्त कसं दुःख या ठिकाणी मिळेल ह्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. हिचं नाव ईर्ष्या. ही ईर्ष्या माणसाला एका भक्त होता, दृष्टांत आहे छोटासा. एका भक्ताला देव प्रसन्न झाला आणि त्याने विचारलं, तुला काय हवं? देवाला सांगितलं, द्यायचंच असेल तर मला जे द्याल त्याच्या दुप्पट माझ्या शेजाऱ्याला दे. देवाला खूप आनंद झाला. माझ्यापेक्षा आपल्या शेजाऱ्याला मागतो म्हणजे किती शेजार धर्म याचा चांगला आहे, किती याचा सद्भाव आहे. परंतु मागतोय काय? सांगितलं, माझा 1 डोळा जाऊ दे, शेजाऱ्याचे 2. माझ्या दारापुढे 1 विहीर, शेजाऱ्याच्या दारापुढे 2. एका विहिरीत नाही पडला तर दुसऱ्या विहिरीत तरी पडेल. ही ईर्ष्या मनुष्याला नाशाला कारणीभूत होते. तुम्ही किती तप करा, किती साधना करा, परंतु तुम्हाला या ठिकाणी काही हे करता येणार नाही. तिघी जणींनी निश्चित केलं, अशा कोण पतिव्रता आहे? पतिव्रता आहे की जिला या ठिकाणी देव सुद्धा त्यांचं गुणगान गातात.
मग आता ह्या तिघींची बुद्धी कोणी बदलवली? तिघींची बुद्धी बदलली आहे. आणि ही बुद्धी बदलवणारी माता सरस्वती. श्रीमद देवी भागवताच्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक, बुद्धीची गायत्री, बुद्धी यो न प्रचोदयात्, ती बुद्धी बदलवते. आणि ही बुद्धी आमची प्रपंचापेक्षा आम्हाला परमात्म्यापर्यंत जर आमची बुद्धी असेल तर आमच्या जीवनामध्ये सद्भाव निर्माण होतो. आणि जर ही कुबुद्धी, आम्ही आता रामायण बघतो, रामाच्या कथा सगळ्यांना माहिती आहेत, ह्या मंथरेमध्ये कोण शिरली होती? ही कुबुद्धी. ह्या कैकेयीने या ठिकाणी जे केलं, ह्या सगळा कुबुद्धीचा परिणाम आहे. म्हणून आमचे समर्थ म्हणतात, बुद्धी दे रघुनायका. बुद्धी आम्हाला कोणाच्याकडनं काय, कोणाला काही करायचंच असेल तर त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन करा. बुद्धी बदलली तर मनुष्य सत्मार्गावर त्या ठिकाणी जातो. त्याला परमात्म्याबद्दलचं प्रेम निर्माण करा. एक खूप मोठे संत हेच काम करतात. संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आम्हाला ही सद्बुद्धी प्राप्त होते. म्हणून संतांचा संघ. एका संतांच्या जीवनातला प्रसंग, नावेमध्ये बसले आणि प्रत्येकाच्या पायाने वाळू आलेली नावेमध्ये, आणि काहीतरी 2-4 जण अशीच टार्गेट मुलं होती त्या ठिकाणी. त्यांनी या संतांना काहीतरी बोलले. संतांनी विचार केला कशाला उत्तर द्यायचं, शांत बसले, नामस्मरण चालू होत. आता बोलायलाच तयार नाहीत म्हणल्यानंतर त्यांनी वाळूचे खडे घेऊन मारायला सुरुवात केली. वाळूचे खडे मारायला लागले. आता देवाला राग आला. देवाला राग केव्हा येतो? आईला राग केव्हा येतो? मुलाला त्रास झाला की. तसा देवांना राग येतो, भक्ताला त्रास झाला. आणि राग आला देवांना. देव आले आणि म्हणले यांना मारून टाकू का, मारू का? ते म्हणले नाही नाही, अहो संबंध केवढा, ही नदी पार केली की ते तिकडे मी इकडे, कशाला मारता? एक काम करू का म्हणले, हे नाव पलटू का म्हण, तुला मी घेऊन जातो, नाव पलटून देत. त्या संतांनी भगवंताला अतिशय प्रेमाने त्या ठिकाणी सांगितलं, पलटवायचंच असेल देवा तर ह्या सगळ्यांची बुद्धी पलटव. ह्यांची जर बुद्धी पलटवली तर हे असे वाईट वागणार नाहीत, संतांना त्रास देणार नाहीत. मग ह्या तिघींची बुद्धी कोणी पलटवली? ह्या अत्रिल आणि अणुसुयेच्या पोटी जन्म घ्यायचा आहे, दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे, म्हणून तिघींची बुद्धी पलटवली. आणि तिघींची बुद्धी बदलल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही याचं रूप घ्या, संन्यासी ती वेश घ्या आणि त्यांच्याकडे जा आणि आम्हाला माहित नाही तिचं पातिव्रत्य भंग करून या. तिघ जण देव तयार झाले. परंतु त्याच्याही इकडे पुन्हा इकडे एक वचन, इकडे एक घटना घडली. प्रतिष्ठानपूर नावाच्या शहरामध्ये, प्रतिष्ठानपूर म्हणजे आजचं पैठण, या शहरामध्ये एक कौशिक नावाचा ब्राह्मण आहे. विकलांग आहे, अंध आहे, अनेक प्रकारचे आजार त्याला झालेले आहेत. आणि त्या अवस्थेमध्ये पती पत्नीला त्या ठिकाणी सांगतात की मला खांद्यावर घेऊन चाल. खांद्यावर घेऊन चालले. जात असताना संध्याकाळची वेळ आहे आणि एका सुळावर मांडवी ऋषी बसलेले. मांडवी ऋषींना त्या पतीचा धक्का तिथं लागला आणि मांडवी ऋषींना राग आला. आता हे मांडवी ऋषींना का सुळावर जावं लागलं? तर हे मांडवी ऋषी जे आहेत, थोडक्यात कथा सांगेल त्याची. मांडवी ऋषी साधना करत होते आणि त्या राज्यामध्ये चोरी झाली. राजाकडे चोरी झाली. चोर धन घेऊन पळायला लागले. तेवढ्या शिपाई त्यांच्या मागे. आणि त्या चोरांच्या लक्षात आले की शिपाई आपल्याला कुठल्या क्षणी पकडतील. तेवढ्या वेळामध्ये त्यांनी ते धन त्या ठिकाणी यांच्या जवळ टाकलं, मांडवी ऋषींच्या जवळ टाकलं आणि पळून गेले. त्या ठिकाणी सैन्य आलं. सैन्य मांडवी ऋषींना राजाकडे घेऊन गेलं. राजांनी त्यांना सुळाची शिक्षा दिली. त्यांना सुळावर बसवलं. परंतु यम त्यांचा प्राण घ्यायला तयार नाहीये. आणि त्या अवस्थेमध्ये त्यांना त्या ठिकाणी ह्या ब्राह्मणाचा धक्का लागला. हे जे मांडवी ऋषी आहेत, आमच्याकडे यमाशी भांडणारे 3 लोक. एक नचिकेता ब्रह्मज्ञानाकरता गेला होता. दुसरी आमची पतिव्रता असलेली जिची आम्ही पूजा करतो ती सावित्री. आणि तिसरे हे मांडवी ऋषी. मांडवी ऋषींनी यमाला विचारलं की माझा दोष काय?
मला का बरं या ठिकाणी असं करावं लागलं? या माझ्या लक्षात आलं की यांचा काहीही दोष नाहीये, परंतु अनावधानाने सगळी घडलेली ही घटना आहे आणि अनावधानाने असल्यामुळे यांचा प्राण मी या ठिकाणी घेऊ शकत नाही. परंतु चित्रगुप्ताला बोलावलं. चित्रगुप्तांनी सांगितलं, यांचं मी सगळं त्यांची माहिती बघत असताना, आजच्या भाषेमध्ये यांचं रेकॉर्ड तपासत असताना मला एका ठिकाणी असं जाणवलं की यांनी लहानपणी एका फुलपाखराला, एका पाकोळीला काटा टोचला होता आणि तो काटा टोचल्यामुळे त्यांना फक्त सूळ टोचण्याची शिक्षा याच्यामध्ये मिळणार आहे. आपल्याकडे उदाहरण आहे भीष्मांचं, पितामह भीष्म, की त्यांनी एका सर्पाला त्या बाणाच्या टोकावर घेऊन काट्याच्या कुपाटीवर टाकलं होतं आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी शरशय्येवर झोपावं लागलं. यमाला त्यांनी सांगितलं, वांडवे ऋषींनी, की तुम्ही जरी मला मुक्त करत आहात तरी ज्या वेदना मी या ठिकाणी भोगल्या त्या वेदनाच्या बदल्यामध्ये तुम्हाला मानव योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल आणि मानव योनीमध्ये जन्म घेण्याकरता कर्मदाता, न्यायदाता विदुर या ठिकाणी यमाचा अवतार म्हणजे विदुर या ठिकाणी जन्माला आले. दासीपुत्र म्हणून जन्माला यावं लागेल. या मांडवी ऋषींना धक्का लागल्याबरोबर त्यांनी शाप दिला. शाप असा दिला की सूर्योदयाला तुझा पती या ठिकाणी मृत्युमुखी पडेल. ती पतिव्रता होती. तिनं त्या ठिकाणी सूर्यालाच आव्हान केलं, अल्टिमेटम त्याला या ठिकाणी सूचना केली, तू उगवायचंच नाही. सूर्य उगवणं थांबला, सूर्य तिकडं थांबलाय, पूर्ण सृष्टीचं रहाट चक्र त्या ठिकाणी बंद झालंय. सगळ्या देवता त्राहिमाम झाल्या आणि सगळ्या देवता या ठिकाणी अनसूयाकडे आल्या. अनसूयाकडे येऊन सांगतायत, एक पतिव्रता एका पतिव्रतेला समजावू शकते. तुमच्यामध्ये ती ताकद आहे. समजू कोण कोणाला, भक्ताला समजावून सांगू शकतो. एखाद्याने देवच नाही असं म्हणत बसला, त्याला तुम्ही किती पालत्या घागरीवर पाणी नाही ऐकणार. परंतु ज्याच्या जवळ विचार आहेत, ज्याला त्या ठिकाणची माहिती, एकमेकाला समजावून सांगण्याचं काम करण्याकरता अनसूयाला त्या ठिकाणी पाठवलं. अनसूया त्या ठिकाणी आल्या, तिला समजावून सांगायला लागल्या आणि समजावून सांगताना म्हणतात, तू एक काम कर, तू या सूर्याला या ठिकाणी थांबू शकत नाही. कालचक्र थांबलाय, तू सूर्याला उगवण्याची परवानगी दे. सूर्याला उगवण्याची परवानगी दिल्यानंतर सूर्य त्या ठिकाणी मांडवी ऋषींचा, ब्राह्मणाचा शाप या ठिकाणी खरा होऊ दे. तुझ्या पतीला मृत्यू त्या ठिकाणी येऊ दे. मी तुला वचन देते, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या पतीला जिवंत करण्याची जबाबदारी माझी. आणि अनसूयेनं तिला त्या ठिकाणी वचन दिलं. तिनं त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि सूर्याला उगवण्याची परवानगी दिली. सूर्य उगवला. तात्काळ त्या कौशिक ऋषींचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. हातामध्ये त्या ठिकाणी गोदेचं जल घेतलंय आणि त्या सांगतात की मी काही क्वाचिक मानसिक आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये जर एखादं पाप माझ्याकडनं झालं असेल, मी पातिव्रत्य धर्माचा माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल, त्या धर्माला मी कमी पडली असेल, माझी जी शास्त्र आज्ञा आहे, शास्त्र आज्ञाप्रमाणे मी जर वागली नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी याला तुम्ही जिवंत करणार नाही. परंतु या सगळ्या गोष्टी जर माझ्या जीवनामध्ये असतील, मी पातिव्रत्य व्रताचं पालन करत असेल, माझ्याकडनं कुठलाही पाप झालं नसेल, मला शास्त्र आज्ञा मी मान्य करत असेल, तर तुम्ही या ठिकाणी ह्याला जिवंत करा. नुसतंच जिवंत नाही तर याला सुदृढ, त्याचं विकलांगपणा जाऊ द्या, ह्याच्या आजाराचं त्या ठिकाणी निराकरण होऊ द्या आणि त्याला जिवंत करा. आणि त्या ठिकाणी तो कौशिक गंगा जल त्याच्या मुखावर टाकल्याबरोबर गोदेचं जल टाकलं आणि तो उठून बसला. अंध होता, दृष्टी आलेली आहे, विकलांग होता, अगदी सुदृढ तण त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि दीर्घायुष्य मिळालं. देवता सगळ्या जणी अनसूयेला या ठिकाणी सांगतात की तुमच्यामुळे या पृथ्वीवरचं कालचक्र जे थांबलं होतं ते सुरुवात झाली. आता तुम्हाला काय मागायचं ते मागा. त्यावेळेस त्या ब्रह्मा विष्णू महेशाला म्हणतात की तुम्ही माझे बालक होऊन या ठिकाणी माझ्या उदरी जन्माला या. एकट्या अत्रींनाच या ठिकाणी हे नाहीये, वचन नाहीये देवाचं, तर अनसूयेला पण ह्या 3 देवांचं वचन आहे.
देव विचारतात, आई साहेब, तिथे लगेच आई साहेब म्हणलेत त्यांना, आई साहेब तुमची फक्त एवढीच इच्छा आहे, तुम्हाला बाकी काही नको? तर त्यावेळेस ते म्हणतात की 3 देवतांच्या आई होण्याचं भाग्य मिळालं, ह्या पृथ्वी मोलाचं भाग्य आहे माझं. एका पारड्यामध्ये माझं भाग्य टाकलं, एका पारड्यामध्ये पृथ्वी जरी टाकली तरी माझं पारडं या ठिकाणी जड आहे, कारण ब्रह्मा विष्णू महेशाला जन्माला घालणारी मी आहे. त्या ठिकाणी माझं भाग्य आहे. आणि मातृत्व हे पृथ्वी तलावरचं सर्वश्रेष्ठ असलेलं हे दैवत आहे. मातृदैवत, मातृदेवोभव. शास्त्र आधी सांगते की मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य देवोभव, अतिथी. नंतर आमचे जे बोधवचन आहेत 8 बोधवचन, त्याच्यामध्ये पहिलं स्थान सत्यम वद आणि दुसरं मातृदेवोभव. आईचं महत्व, मला तुमचं आई होण्याचं भाग्य या ठिकाणी मिळतंय. तुमचे माझे बाळे व्हा, तुमच्यावर वात्सल्य, तुमच्यावर प्रेम करण्याचं, तुमचं भरणपोषण करण्याचं भाग्य मला मिळतंय. एवढीच इच्छा पूर्ण करा. आता या 3 जणींनी देवतांना सांगितलंय, तुम्ही पृथ्वी तलावर जा. देवता पृथ्वी तलावर संन्याशाच्या वेशामध्ये त्या ठिकाणी आल्यात आणि अत्रे ऋषींच्या आश्रमासमोर माई भिक्षा द्या, माई भिक्षा द्या, माई भिक्षा द्या. आणि त्या ठिकाणी आवाज त्यांनी त्या ठिकाणी साद दिले. तेवढ्यात अनसुया माता बाहेर आल्यात. गृहस्थीचं पहिलं धर्म, गृहस्थीचा नियम काय? आतिथ्य शिवपूजनम नित्य मिष्टान्न पानग्रहे साधू संगम उपासते धन्यो गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रमातला पहिला गुणधर्म त्यांनी अतिथीची सेवा करायची. बरं, अतिथी म्हणजे कुठला की न सांगता आलेला. आता इथे तर आपण अतिथी धर्म पालन करणाऱ्यांच्याच इथं आहोत, इथं मला त्याच्याबद्दल बोलायला काही नाही. पण जेव्हा भागवतामध्ये आम्ही कथा सांगतो तर त्यावेळेस मी ती सांगते की रात्री अपरात्री जर कोणी एखादा नवऱ्याचा नातेवाईक आपलाही नातेवाईक आला तर आपण उठून तेवढ्याच आनंदाने त्याला करून खायला घालायला पाहिजे. नाहीतर असं नाही म्हणायचं रस्त्यात कायला धाबा लागला नाही का, असंही म्हणू शकत नाही. आतिथ्य, आतिथ्याला आपण जर काहीच दिलं नाही, त्याच्या मागे कारण हा जो नचिकेता मी आता तुम्हाला सांगितला, ह्या नचिकेताला यमाने प्रश्न केला होता की तू 3 दिवस दारामध्ये उपाशी होता, तू काय खाल्लं? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी तुमचं पुण्य खाल्लं. आमच्या दारातून जर कोणी रिकाम्या हाताने गेला तर तो आमचं पुण्य घेऊन जातो. म्हणून कमीत कमी चिमूटभर साखर तरी त्याच्या हातावर घाला. आपले पूर्वज खूप बुद्धिमान होते, शास्त्राला धरून वागणारे होते. म्हणून आल्यानंतर तांब्याभर पाणी आणि गुळाचा खडा त्याच्या पुढे ठेवत होते. आमचा अतिथी तसा गेला नाही पाहिजे. गुळाचा खडा तोंडात टाकावा, घोटभर पाणी प्यावं, मग जावं. भोजन नाही केलं, काही नाही केलं तरी चालेल. आतिथ्य शिवपूजनम. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे पवित्र. प्रत्येक घरामध्ये शिवाची आराधना झाली पाहिजे. त्यानंतर आम्हाला साधू संगम उपासते, साधू संघांचं आम्हाला संगतीत राहायचं सांगितलं. पण आजच्या कराल काळामध्ये साधू तरी कसे ओळखावेत? नाही ओळखता येणार. परंतु या साधू संगम उपासते याचा अर्थ असा की आमच्या संतांचं जे वाङ्मय, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, आमची गाथा आहे, आमचे अनेक ग्रंथ आहेत. या ग्रंथाचं एक पान तरी वाचन आमच्याकडून झालं तर तो आमच्या बुद्धीमध्ये त्या ठिकाणी फरक करतो. कुठलं वाक्य आमच्या जीवनामध्ये, आमच्या जीवनाला कलाटणी देईल हे आम्हाला सांगता येणार नाही. म्हणून साधू संतांच्या विचारामध्ये या ठिकाणी राहा. आणि असं जिथं चालतो तो गृहस्थाश्रम धर्म धन्य आहे. त्यांनी त्या ठिकाणी गृहस्थाश्रम धर्मानुसार विनंती केली, आतमध्ये यावं, भोजन तयार आहे. 3घांना आसन टाकले, 3 जण बसलेले, पाण्याची भांडी जवळ ठेवलेली आहे, सुंदर केळीची पानं आणि त्याच्यावर अन्न वाढलंय आणि घास घ्या वाढल्यानंतर 3घही देव एकमेकाकडे बघायला लागलेत. हिंमत होत नाही बोलायची. एवढ्या मोठ्या शक्ती समोर आपलं मांडायचे विचार. घाबरलेत 3 देवता, परंतु घाबरत घाबरत म्हणतात, आई आम्हाला ही भिक्षा नकोय, आम्हाला नग्न भिक्षा हवी. नग्न भिक्षा याचा अर्थ आपण असा करतो की अंगावर वस्त्र नाहीत अशी भिक्षा. ह्याचा अर्थ असा आहे नग्न, ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श नाही ते अन्न म्हणजे नग्न भिक्षा. त्यांनी अंगावरच्या वस्त्राकडून भिक्षा मागितलेली नाहीये. आणि आमच्याकडे एकच अन्न असं आहे की ज्याला पूर्ण अन्न, नुसतं अन्न नाहीये. आपण असंही म्हणू शकतो की कंदमुळं आहेत, फळं आहेत, याला अग्नीचा स्पर्श नाही हे अन्न, पण ते पूर्ण अन्न नाही.
आमच्याकडे पूर्ण अन्न फक्त एकच आहे आणि ते म्हणजे आईच्या स्तनातलं दूध, की ज्याला अग्नीचा स्पर्श नाही. आणि अग्नीचा स्पर्श नसलेलं अन्न म्हणजे आईच्या स्तनामधलं दूध, ती भिक्षा मागितली. आता इकडे आत्रेय ऋषी त्या ठिकाणी साधनेला गेलेले आहेत, ते येत नाहीयेत. दारामध्ये जाते, त्यांची येण्याची वाट बघते, काय करावं काय सुचत नाहीये. बसलेले ताटावर बसलेले आहेत, यांना भिक्षा द्यायची आहे, आपला गृहस्थाश्रमाचा धर्म आहे. आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की आता एवढा वेळ त्यांना थांबून काही हे नाहीये. त्यांनी त्यांच्या पतीचं ते कमंडल होतं त्यातलं जल हातामध्ये घेतलं आणि तिन्ही बाळा त्यांच्यावर, तिघांच्या ह्याच्यावर त्यांनी टाकलं. तो पवित्र दिवस, मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा, आणि तीनही देव त्या ठिकाणी, बालक त्या ठिकाणी झाली. आणि त्या बाळांना घेऊन त्यांनी त्या ठिकाणी स्तनपान त्या ठिकाणी केलं. ती भिक्षा त्यांना त्या ठिकाणी दिलेली. आणि हे 3 बाळ आत्रेय ऋषीला झाले, म्हणून आत्रेय आणि दत्त म्हणजे दिलेला, म्हणून दत्तात्रेय. हे दत्तात्रेय या ठिकाणी जन्माला आले. सगळीकडे त्यांचा देवता सगळ्या त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतायत. या पतिव्रतेचा त्या ठिकाणी जय जयकार सगळ्यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि असे हे भगवान दत्तात्रेय या ठिकाणी जन्माला आले. अनेक कार्य या ठिकाणी केलंय. दत्तात्रेयांचा वास गिरनार पर्वतावर आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. परंतु त्यानंतर दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी. त्यामागे नरसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तीच्या स्तंगमा. तेथूनी मठगान गापुरी वसे वारी दिनांच्या श्रमा. आणि त्या दत्तात्रयांच्या नंतर जो अवतार झाला, श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार त्या ठिकाणी झाला. ह्या श्रीपाद श्रीवल्लभांचे हे जे दत्तात्रय जे आहेत, त्या दत्तात्रयांनी पूर्ण पृथ्वीवर संचलन केलं आणि नंतर श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार या ठिकाणी झाला. हे जे दत्तात्रयांचे जे स्थान आहे, त्या स्थानांचा महिमा असा. त्यांनी काशीच्या ठिकाणी पण यात्रा त्या ठिकाणी केलेली, परंतु त्यांचं नित्य काशीला स्नान आहे, बद्रीनाथ धामाला ध्यान आहे, भिक्षा कोल्हापुरी आहे, भोजन पांचाळेश्वरी. आणि असं राक्षस भुवनचे सांगतात की ते तांबूल राक्षस भुवनला खातात. वरद दत्ताच्या ठिकाणी तांबूल त्यांचा राक्षस भुवनला आहे. आणि नंतर त्यांची निद्रा हे माहुरगडावरी आणि पूर्ण अस्तित्व आणि चिरंतन त्यांचा वास श्री क्षेत्र गिरनार पर्वतावर. गिरनार पर्वतावर ते आजही आपल्याला त्या ठिकाणी त्यांची शक्ती गिरनारला गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार घेण्याकरता कलियुग येत आहे. त्याकरता दत्तात्रयांनी एक संन्यासाचा वेश घेतला. आंध्र प्रदेशामध्ये असलेले जे पिठापूर, या पिठापूरचं आणखीन एक महत्व, आदिशक्ती निर्गुण निराकार असलेल्या जगदंबा सती, सतीचा पाठीचा भाग त्या ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळे तिला पुरोहितका देवी आणि पिठापूर म्हणून या ठिकाणी त्याला संबोधलं जातं. आदिशक्तीचा त्या स्थानावर वास. भगवान शिव, ब्रह्मा आणि विष्णू ह्या तिघांनी गयासुराच्या नाभीवर त्या ठिकाणी यज्ञ केला. आणि भगवान शिवांनी कोंबड्याच्या रूपाने बाग त्या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी कुक्कुटेश्वर नावाचं त्या ठिकाणी शिवलिंग त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. एकमुखी दत्तही त्या ठिकाणी आपल्याला तो काळ्या पाषाणामध्ये केलेला तोही त्या ठिकाणी बघायला मिळतो. आणि अनेक त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचं पवित्र तीर्थक्षेत्र, या तीर्थक्षेत्रावर सुमती आणि नरहरीच्या यांच्या कुटुंबाच्या ठिकाणी त्या ठिकाणी आले ते संन्यासी. आणि घरामध्ये श्राद्ध आहे आणि श्राद्धाच्या वेळी त्यांनी त्या ठिकाणी अलख निरंजन म्हणून भिक्षा मागितली. आता श्राद्धाचं कर्म 12च्या नंतर, भिक्षेची वेळ 11:15 ते 12, आणि भिक्षेच्या वेळामध्ये त्या ठिकाणी आलेत ते. आता ह्या सुमतीनं विचार केला, माई भिक्षा दे, माई भिक्षा दे, तीन आवाज दिले. त्यांना आधीचे अपत्य आहेत, ते अपंग आहेत, कोणी अंध आहे, कोणी पायाने त्या ठिकाणी अपंग आहे. आणि भिक्षा देण्याकरता त्यांनी विचार केला, जसा आमच्या नाथांनी दारावरून जाणारी जी त्या ठिकाणी
ह्याच्यातले महारवाड्यामधले जे लोक होते तर त्यांनी वास घेतला आणि त्यांची गुदमरायला लागला जीव त्या श्राद्धाच्या पक्षाने, तर त्यांना आधी भोजन दिलं, नंतर ब्राह्मणांना भोजन दिलं. तसं या ठिकाणी यांनी विचार केला की दारामध्ये आलेला यती रिक्त हस्ते पाठवायचा आणि पितरांना भोजन द्यायचं, त्यापेक्षा यालाच आपण भोजन देऊ. म्हणून ताट भरून भोजन घेऊन आल्यात, तृप्त झालेत. माई काय पाहिजे, काय पाहिजे ते माई म्हणतो आणि काय म्हणतो, माझ्या उदरी बालक म्हणून ये. आणि त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचा त्या ठिकाणी जन्म झाला. जन्म झाल्यानंतर काही काळ त्या ठिकाणी लीला त्यांनी केल्यात. श्रीपाद श्रीवल्लभांचं जे चरित्र आहे हे समजायला थोडंसं खूप अवघड आहे बरं का. त्यांची जे चरित्र लिहिलेले आहे भाषा ती आपल्याला थोडीशी समजायला पण अवघड होते, पण त्यांनी अनेक लीला त्या ठिकाणी केल्या. आणि नंतर कृष्णामाईच्या सान्निध्यामध्ये कुरवपूर क्षेत्रावर कुरुगड्डी आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी त्यांची एक छोटीशी गुहा, त्या गुहेमध्ये बसून त्यांनी ध्यान साधना केली. अतिशय पुरातन असलेला तो वटवृक्ष, या वटवृक्षाच्या खाली त्यांची साधना आहे. दत्तात्रयांना जसा औदुंबर वृक्ष प्रिय आहे तसाच वटवृक्ष पण खूप प्रिय आहे बरं का. कारण तो पुनर्निर्मिती करत राहतो, त्याच्या मुळ्यापासून पुन्हा पुन्हा. म्हणजे वटवृक्ष एकतर वटवृक्ष हा ब्रह्माचं प्रतीक आहे. शिवपुराणानुसार ब्रह्माचं एक जे मस्तक उडवलं त्यातनं वटवृक्ष निर्माण झाला, तो अक्षयवट. पण हे वट जे आहे त्याला दीर्घायुष्य आहे. आणि या वटवृक्षाच्याच मुळ्या ज्या आहेत त्यापासून दुसरा वटवृक्ष निर्माण होतो. आणि वटवृक्ष म्हणजे हा अध्यात्मातला मोबाईल आहे. आपण जर त्या वटवृक्षाला त्याच्या जवळ गेलो, त्याची पूजा केली, त्याला मिठी मारून जर आम्ही आध्यात्मिक आमच्या इच्छा जर सांगितल्यानं तर परमात्म्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम तो करतो. त्या संवेदना त्यातनं त्यांच्यापर्यंत जातात. म्हणून हा वटवृक्ष अतिशय प्रिय आहे. या कृष्णेच्या तटावर त्यांनी अनेक साधना करत असताना ते कृष्णेवरून पलीकडच्या तटावर यायचे. येत असताना त्यांच्या कृष्णेवरून चालायचे, पाण्यावरून चालायचे, साधना त्यांची. आणि त्यांच्या प्रत्येक पायाखाली कृष्णामाईनं कमळाचं फुल उभवावं. एक स्त्री नित्य त्यांना त्या ठिकाणी बघायचे. आणि बघितल्यानंतर एक नमस्कार त्यांचा रोजचा चाललेला होता. एक दिवस तिला विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? तर काही नाही म्हणे, तुझ्यासारखा एखादा पुत्र व्हावा. आणि त्यावेळेस त्यांनी त्यांना एक व्रत सांगितलं. ते व्रत म्हणजे शनी प्रदोषाचं व्रत. आमच्याकडे जे शिवपुराणानुसार प्रदोष येतात दिलेले आहेत, 15 दिवसाला प्रदोष येतो. परंतु या प्रदोषाच्या वारानुसार त्याचं महत्व दिलंय. तर दत्तात्रय दत्त उपासकांनी शनी प्रदोष करायचा. शैव जे आहेत, शैव उपासकांनी सोम प्रदोष करायचा. आणि जे शाक्ते उपासक म्हणजे जगदंबेचे उपासक आहेत त्यांनी भौम प्रदोष करायचा. शनी प्रदोषाच्या व्रताने ज्यांना अपत्य होत नसेल तर शनी प्रदोषाच्या व्रताने अपत्य या ठिकाणी प्राप्त होतं. भौम प्रदोष केला तर आदिशक्तीची कृपा तुमच्यावर होते. आणि सोम प्रदोष केला तर तुमचं कल्याण त्या ठिकाणी होतं. प्रदोष त्यांना त्या ठिकाणी सांगितले. आणि नंतर काला भगवान श्रीपाद श्रीवल्लभ त्याच ह्याच्यामध्ये कृष्णेमध्येच त्यांनी त्यांचा अवतार या ठिकाणी संपवला. तेथून कारंज ग्रामा नरसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी या ठिकाणी यांचा पुन्हा जन्म. ह्या कारंजा लाड वाशिमच्या जवळ असलेलं, विदर्भामध्ये असलेलं स्थान. आणि त्या स्थानावर या स्त्रीचा परत या ठिकाणी स्त्री रूपामध्येच जन्म झाला. बालपणापासून शनी प्रदोष करतायत. आणि ते शनी प्रदोष करत असताना त्यांना त्या ठिकाणी त्यांचा विवाह त्याच गावामध्ये असलेल्या काळे कुटुंबियामध्ये त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर एक प्रदोषाचं व्रत चाललेलं आहे. बघता बघता त्यांच्या वैवाहिक जीवनावर एक त्या वैवाहिक वंश वृक्षावर त्यांच्या अतिशय सुंदर एक पुत्र त्यांना त्या ठिकाणी जन्माला आला. आणि तो पुत्र जन्माला आल्यानंतर 1 वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला. प्रत्येक आईच्या जीवनामध्ये एक इच्छा आहे. काय?
आईला काय पाहिजे मुलापासून? मला सांगा. आपण इथं सगळ्या आई बसलेलो आहे. प्रत्येक आईला मुलापासून काय हवंय? फक्त एकच शब्द, तो म्हणजे आई. त्यानं मला आई म्हणावं. परंतु हा बालक बोलत नाहीये. आणि एक दिवस अगदी रडवेल्या झाल्यात त्या, आणि रडवेल्या होऊन त्यांना म्हणतात, बाळा मला केव्हा आई म्हणशील रे? कारण मुलाचे, त्या बाळाचे आपल्यावर इतके उपकार आहेत. बाळा होऊ कशी उतर आई, तुझ्यामुळे मी झाले आई. तू आई म्हण. त्यावेळेस त्यांनी हसले आणि खूण दाखवली. माझा उपनयन संस्कार कर. मुंजीची खूण त्या ठिकाणी दाखवली. 7 वर्षाचे पूर्ण झाले. उपनयन संस्कार केला. पहिली भिक्षा पहिला वेद, दुसरी भिक्षा दुसरा वेद, तिसरी भिक्षा तिसरा वेद. खाड खाड त्या ठिकाणी बोलायला लागले. बघता बघता 15-16 दिवस उत्सवाचे निघून गेले. सगळे आपापल्या घरी त्या ठिकाणी गेले. आई आणि मुलगा त्या ठिकाणी त्यांचं बोलणं चाललेलं. खूप दिवसाचं बोलायचंय. शेवटी बोलता बोलता या ठिकाणी सांगितलं, आई आता हा अजावर संस्कार झालाय ना, हा जो उपनयन संस्कार झालाय, या संस्काराचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे घेऊन जाणे. मला गुरूंच्या जवळ घेऊन जायचंय. मला गुरूंकडे आता जाऊ दे. मला विद्यार्जन या ठिकाणी करायचंय. मला काशी क्षेत्री जायचंय. असं त्या ठिकाणी आईला विनंती केली. त्या म्हणतात नाही. अरे आणखीन खूप बोलायचंय. आताच जायचं नाही. किती दिवस जायचं नाही? एक बाळ होईपर्यंत तू या ठिकाणी मी जाणार नाही तुला सोडून. आईला अशा आईनं सांगितलं, एक बाळ नाही, मला 2 पुत्र होऊ दे. 2 पुत्र. त्यांना वाटलं 2 पुत्र म्हणजे 2-3 वर्ष जातील. भगवंताची कृपा. 9 महिन्यामध्ये त्यांना जुळी अपत्य झाली आणि नरसिंह सरस्वती त्या ठिकाणावरून निघाले. त्यांनी काशीला त्या ठिकाणी जी परिक्रमा केलेली, काशी परिक्रमा केली. बद्रीनाथला त्या ठिकाणी ध्यान केलं आणि फिरत फिरत भिल्लवरती याच्या संगमा त्या ठिकाणी भिलवाडी नावाचं जे गाव आहे, जे औदुंबर आहे, जी आमची नरसोबाची वाडी आपण म्हणतो, त्या ठिकाणी आले. आल्यानंतर तिथं अनेक चमत्कार नरसिंह सरस्वतीनं केले. आणि आदिशक्तीचं असलेले 3 बाळ, ब्रह्मा विष्णू महेश, मा परांबेचे 3 बाळ, या 3 बाळांचा अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती. या तिघांना नेण्याकरता आईला भेटवण्यासाठी नित्य 64 योगिनी तिथे यायच्या. नित्य 64 योगिनी त्यांना आई जगदंबेच्या मणिद्वीपाला घेऊन जायच्या. त्या मणिद्वीपाला जात असताना तिथे अनेक चमत्कार आहेत. घेवड्याच्या वेलाची ब्राह्मणाची कथा, तेही दैपूर्वज आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. त्या 64 योगिनीचं मंदिरही त्या ठिकाणी दिसतं. आणि नरसिंह सरस्वती नित्य मणिद्वीपाला जात होते. आणि नरसिंह सरस्वती नंतर मणिद्वीपाला जाणारे व्यक्ती म्हणजे आपल्याकडे असलेले आमचे ज्ञानेश्वर माऊली, हे सुद्धा नित्य मणिद्वीपाला जात होते. बरं, कुंडलिनी शक्ती जागृत करून ध्यान साधनेच्या जोरावर ते मणिद्वीपाला जात होते. आणि मणिद्वीपाचं जे देवी भागवतात वर्णन आहे, ते वर्णन माऊलींनी आपल्या पसायदानामध्ये केले. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. तिथली सगळी वाळू रत्नाची आहे. समुद्र त्या ठिकाणी अमृताचा आणि सगळे कल्पवृक्षाचं आहे. माऊली पण त्या ठिकाणी जात होत्या. एक दिवस ते जात असताना एका शेतकऱ्याने बघितलं. त्यानंही त्यांच्या मागे उडी त्या ठिकाणी मारली आणि तिथून आल्यानंतर त्यांची वाचा गेली. परंतु आता हे स्थान मला सोडलं पाहिजे आणि म्हणून तिथून ते गंधर्वपुरीला त्या ठिकाणी निघून गेले, म्हणजे आजचं गाणगापूर. अनेक लीला त्या ठिकाणी, मरता प्रेतासी जीववेशी, सत्वरदाना देसी, मृतपतीला जिवंत केलंय, वांझेला पुत्र त्या ठिकाणी दिलेला आहे, त्या म्हशीचं त्या दूध त्या ठिकाणी, गाईचं त्या म्हशीचं दूध त्या ठिकाणी काढले. अनेक कथा आम्हाला त्या ठिकाणी गुरुचरित्रामध्ये बघायला मिळतात. परंतु सगळ्यात मोठं प्रमाण आम्हाला नंदीनामांचं, की यांनी एवढं म्हणजे आम्हाला साक्षात त्या ठिकाणी त्यांच्यावर दत्तात्रयांची झालेली कृपा आणि त्यात सानिध्यात आपण आहोत. आणि एवढी कृपा की प्रत्यक्ष साक्षात दत्त त्यांच्या बरोबर नरसिंह सरस्वती या ठिकाणी येऊन स्थापित झाले. त्यांची पवित्र भूमी.
अनेक या ठिकाणी त्यांनी लीला त्या ठिकाणी केल्या आणि शेवटी शैलगमन दिवस त्यांचा त्या ठिकाणी आला. शैलगमन दिवस त्यांचा म्हणजे आजपासून तो जो उत्सव आपण या ठिकाणी सुरू करत आहोत त्या उत्सव म्हणजे त्यांचा शैलगमनाचा दिवस. शैलगमनाच्या दिवसानंतर यांना हे जे नंदीनाम आहेत त्यांनी जी काव्य लिहिलंय तर त्या काव्यामधलं मला एक वाक्य फार आवडतं आणि नित्य ते वाक्य मी दत्तात्रेयांना ऐकवते. दत्तात्रेया फार दुःख मजला झाले आता पावरे. ह्या संसारामध्ये कोण सुखी हो? संसारामध्ये सुख आहे का? सांगा मला. आहे? नाही, पण करावा लागतो. संसार तर करावा लागतो, परंतु संसारामध्ये दुःख सुख नाहीये. मग सुखच पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. परमात्म्याचं जर रूप आपण बघितलं तर आम्हाला सुख प्राप्त होईल. सर्व सुखाचे आगर वापरुखमा देवीवर. परमात्मा हा सर्व सुखाचा आगर आहे आणि संसारामध्ये सुख एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. संसारामध्ये सुख नाहीये, परंतु या जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे. कुणी सुखी नाहीये. आणि त्यातनं यांनी जे नंदी नामाने जे ते कष्ट केलंय ना की आमचे कसं गर्भामध्ये कशा आमच्या यातना आहेत आणि शेवटी त्या ठिकाणी सांगतात दत्तात्रेय फार दुःख मजला झाले आता पावरे. खूप मला आता पाव तू ह्या दुःखातून मला काढ. तर या दुःखातून जर आम्हाला काढायचं असेल तर आम्हाला उपासना केली पाहिजे. उपासना केली पाहिजे ना. ती जर उपासना आम्ही केली तर आम्हाला दुःखातून ते निश्चित काढतील यात शंका नाहीये. परंतु आमची उपासना कशी होते? काहीतरी आलं मध्येच खंडित होते. उपासना खंडित होते, परंतु ही खंडित उपासना झाल्यामुळे आमच्या जीवनात दुःख आहे बरं का. याचं प्रमाण टेंबे स्वामी आम्हाला देतात. भिक्षा मागून आलेले कुरोपूरला आणि सगळे जणांचे ताट वाढलेले आहेत आणि महाराज तोंडामध्ये घास घेत नाहीयेत टेंबे स्वामी. तर सगळेजण म्हणतात अहो बसा ना. तर ते म्हणे भिक्षा घ्यायची राहिली म्हणून त्यांनी झोळीत हात घातला आणि एक काळा मोठा विंचू त्यांच्या हाताला चावला. सगळ्यांना वाटलं एवढे मोठे संत एवढं दत्तात्रेयांचं करतात. दत्तात्रेय महाराज म्हणतात की मी स्वतः इथेच आहे त्यांच्या जवळच आहे आणि दत्तात्रेयांचं असं असताना यांना कसं काय विंचू. पण एका भक्तांनी भीत विचारलं की तुम्हाला हे का असं झालं. तर त्यावेळेस ते सांगतायत की एका भक्ताला आज यंत्र बनवून द्यायचं होतं आणि ते यंत्र बनवून देण्याच्या नादामध्ये माझा खूप वेळ निघून गेला आणि भोजनाच्या आधी मी जे अष्टक म्हणतो ते माझं अष्टक म्हणायचं राहिलं. माझी उपासना खंडित झाली म्हणून मला विंचू चावलं. आता आपला विचार केला तर काय होणार? आपल्या तर कितीतरी वेळा उपासना खंडित होतात आणि हे जे दुःख आपल्याला प्राप्त होतं तर त्यावेळेस आपल्याला या दुःखातून बाहेर काढण्याकरता त्यांनी आम्हाला सांगतायत उपासनेला दृढ चालवावे. उपासना मला सातत्याने या ठिकाणी करावी. आणि स्वामींनी या ठिकाणी सांगितले की दत्तात्रेयांना स्वच्छता अतिशय आवडायची. दत्तात्रेयांची उपासना करतायत तर त्यांना असं स्वच्छ ठेवा, स्वच्छ तुम्ही राहा, स्वच्छता ठेवा. आणि अशी ही दत्तात्रेयाची उपासना करत असताना आणखीन त्यांनी सांगितलं की एक शेष पारदीकर नावाचे शिष्य होते महाराजांचे. तर त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये 2 गोष्टींचा त्यांना त्रास होता. एक तर त्यांना अपत्य नव्हतं आणि दुसरे ते कर्जबाजारी झाले. खूप कर्जबाजारी झाले. महाराजांकडे आले. महाराजांनी त्यांच्या याच्यामध्ये ओटीमध्ये नारळ दिला. त्यांना पुत्रही झाला आणि ते कर्जमुक्तही झाले. परंतु या शेष पारदीकरांनी महाराजांना एक विनंती केली की आम्हाला स्वतःला याच्यातून अनुभव आला, आम्ही स्वतः याच्यातून छान सुटलो, परंतु मानवाला प्रत्येक मानवाला ह्या संकटातून जावं लागतं. तर त्याचा उद्धार करण्याकरता आम्हाला असं काहीतरी लिहून द्या. आणि त्यांनी त्या ठिकाणी घोरात कष्ट उद्धारण स्तोत्र नावाचं स्तोत्र कुरोपुरी या ठिकाणी हे लिहिलं. हे जे
आम्हाला घोर घोर आमच्या जीवनामध्ये घोर आहे. संसारामध्ये किती घोर आहेत बरं सांगा बरं. का घोर आहेत हे घोर आम्हाला आमच्या कर्मामुळे. टेंबे स्वामी स्वतः सांगतात हे जे घोर आमच्या जीवनात आहेत, हे कष्ट आमच्या जीवनात आहेत, ते पूर्वजन्मीचे कर्म आहेत. सकाम कर्मे कवड्या यांची माळा मम कंठी, कर्म फळाचा कुंकुम मळवट माझ्या लल्लाटी, पीडा बाधा शकून सांगून लोका भुलविले, आदि शक्तीचे कौतुक मोठे भूत्या केले. हे जे कर्म आहे, ह्या कर्मामुळे आम्हाला हे सगळं व्हावं लागतं. परंतु या कर्मातून आम्हाला वाईट कर्मातून चांगल्या कर्माकडे घेऊन जाणारे, पापाला पुण्यामध्ये बदलवणार असं हे स्तोत्र आमच्या जीवनातले हे सगळे घोर या ठिकाणी बाहेर काढण्याकरता घोरात कष्ट उद्धारण स्तोत्र आम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलं. मी याची माहिती घेत असताना 1000 वेळा जर या स्तोत्राचा तुम्ही पाठ केला तर तुम्हाला या ठिकाणी ते सिद्ध होईल. परंतु ते सिद्ध कसं करावं, केव्हा करावं, कसं करावं, मला महाराजांनी आज त्याचं खूप छान मार्गदर्शन केलं. माझ्याकडे ती माहिती नव्हती. महाराजांनी सगळं मला या ठिकाणी सांगितलं. हे जे घोरत कष्ट उदाहरण स्तोत्राचे जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला अकाली मृत्यू या ठिकाणी येणार नाही. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये जी प्रत्येकाकडे आज घर आहे, दार आहे, पैसा आहे, वैभव आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, परंतु मनुष्य जर चिंतेत आहे किंवा त्याच्याजवळ जी शांती नाही आहे, ती शांती तुम्हाला या पाठामुळे, या स्तोत्राच्या पठणामुळे तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल. आणि घोर खूप आहेत बरं का, घोर खूप आहेत मानवी जीवनामध्ये. कशाचे घोर आहेत? आता मी स्वतः आज माझ्या स्वतःलाच एक घोर लागला. तो असा, जेव्हा देवीच्या दर्शनाला गेले, एवढ्या उंच उंच पायऱ्या त्या सगळ्या उतरून गेले, परत चढून आले. म्हणलं काय बाई, एक मागे आलो होतो तर आपण सहज गेलो, आता आपल्याला होईना झालं. हा घोर लागला. आता पुन्हा जाणं होईल की नाही, पुन्हा आपण करू की नाही, हा घोरच आहे ना. आणि हा घोर त्याच्यामध्ये अ दिलेला आहे, मध्ये कंसामध्ये शब्द घोरात कष्ट उद्धारण स्तोत्राच्या मध्ये अ दिलाय, तर तो अघोर. याचा अर्थ ते असं सांगतात की तुम्ही हे परमात्म्यावर सोपवा, त्यांच्याकडे वळवा, हे तुमचे घोर निघून जातील. आणि मग त्यावेळेस जेव्हा पुन्हा कवानीकडे वाळून नमस्कार केला, तिला जगदंबेला सांगितलं, मायबाई पुढच्या वेळेस आता खूप छान शक्ती दे. आणि मग शांतपणाने घरी आले. घोर कशाचाही होऊ शकतो. असा एक गोपाळ स्वामी नावांचे शिष्य होते. आणि महाराजांनी जेव्हा ही जी कृष्णामाई आहे अगदी संजीवन आहे, या कृष्णामाईमध्ये जेव्हा ते अदृश्य झाले तर त्या गोपाळ स्वामींना इतका घोर लागला. आता काय करावं, मला महाराजांचं दर्शन होणार नाही, महाराज आता कृष्णामाई मध्ये गेले, तर आता मी काय करू आणि काय करू म्हणता म्हणता त्यांनी एक अष्टक त्या ठिकाणी सांगावे, कवना ठाया जावे, कवना ते स्मरावे, कैसे काय करावे. त्यांनी त्या ठिकाणी माझ्या मनाला मी कसं वळवू, हे अष्टक त्यांच्या मुखातून त्या ठिकाणी निघालं. आणि मग त्यावेळेस त्यांना सांगतात की तुम्हाला या ठिकाणी एक काम करा, तुम्ही स्मरण करा, परमात्म्याचं स्मरण करा. मग परमात्म्याचं स्मरण ज्या चितशक्तीनं एक ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते, एक मोठा शून्य आणि त्या मोठ्या शून्यातून एक छोटा शून्य म्हणजे आपण आहे, निर्गुण निराकार परमात्मा मोठा शून्य, आणि त्याच्यातून एक ते म्हणजे आत्मारूपी आमच्या आतमध्ये येऊन बसलेला परमात्मा म्हणजे छोटा शून्य. हा मोठ्या शून्यामध्ये तून आपण येतो, पुन्हा मोठ्या शून्यामध्ये जाऊन मिळतो हा आत्मा. तर मग आम्हाला या ठिकाणी हे लक्षात राहिलं पाहिजे, आम्हाला नित्य स्मरण पाहिजे की आम्हाला हे जे जे प्राप्त झालं ते सगळं आम्हाला परमात्मा तुझ्या कृपेने, हे तू आम्हाला दिलंय, याचं स्मरण आम्हाला नित्य राहिलं पाहिजे. या स्मरणाचा हा देह एवढा सुंदर आहे, एवढं बुद्धी आम्हाला छान दिली, एवढं छान कर्तृत्व दिलंय, एवढं छान घर दिलंय, एवढे आमचे सगळे सहकुटुंबी दिले, तेवढा आमचा आजूबाजूचा परिवार दिलाय, ही सगळी त्याची कृपा. आणि हा देह एवढा छान आहे, ही पण त्याचीच कृपा. एक छोटासा दृष्टांत सांगेल यासाठी. एका गावामध्ये
एक कुटुंबामध्ये विवाह ठरलाय आणि विवाह ठरल्यानंतर त्या ताईच्या माहेरी विवाह निघाला. आता सासरी असेल ना तर तयारी कमी असते, आपल्या बायकांचं बंधन. माहेरी असेल की जास्त तयारी, आणि सगळे दागदागिने बघितले, हे केलं, आणि त्यांनी त्या ठिकाणी बघितलं त्यांची जी नथ होती त्याच्या मोत्याचं पाणी गेलं होतं, थोडे पिक्के झाले होते. संध्याकाळी पती आले, त्यांना विचारलं मला या ठिकाणी मोती हे बदलून हवे. त्यांनी खिशाचा सल्ला घेतला, सांगितले काही हरकत नाही, उद्या बदलून आणू. दुसऱ्या दिवशी बदलून आणली त्यांनी, पण आले उशिरा. आता आपल्या महिलांचा स्वभाव, जोपर्यंत शेजारीन चांगलं म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला आवडत नाही. आता शेजारणीला दाखवायची, रात्र झाली. आता पूर्वीच्या काळी रात्री महिला बाहेर फिरत नव्हत्या, गेली नाही. सकाळीच उठली, घागर घेतली, नथ नाकात घातली, पाणवट्यावर गेली. आता हे आम्ही मनाने तयार करतो हा दृष्टांत. खरं तथ्य इथं आहे, उपदेश इथे आहे आम्हाला. तो उपदेश असा की ह्या महिला एकमेकांमध्ये बोलतात, माझे पती माझं ऐकतात. ही म्हणते माझ्या पतीला कालच नथ सांगितली, लगेच नथ करून आणली. पतीचं गुणगान चाललंय सगळ्या महिलांचं. दारात तिथे झाडाखाली कबीर बसले होते. कबीरांनी या प्रसंगावर एक दोहा केला, नथ लाई जिसे यार ने उसे याद करे बार बार. नथ लाई जिसे यार ने उसे याद करे बार बार. नाक दिया जिसे यार ने भूल गई उसे नार. ज्याने नाक दिलं त्यालाच विसरलं. ते नाकच दिलं नसतं त्याचं उत्तर नाच त्यांच्या भारुडामध्ये देतात. नाक नाही नथीला तर भोकपाडा भीतीला. नाक दिलं नसतं तर काय नथा का भिंतीला घातले असते का म्हटले. ते एवढं सुंदर शरीर दिलंय, हे स्मरण आम्हाला या ठिकाणी नित्य राहावं. आणि भगवान दत्तात्रयांचं हा जो प्रपंच आहे, हा प्रपंच करत असताना आयुष्य कणाकणाने क्षणाक्षणाने या ठिकाणी निघून चाललंय. आयुष्याचं वर्णन करताना एक कवी सांगताय, सरीत पूर पळे तैसे आयुष्य सरे. सरीत म्हणजे नदीमध्ये पुराचा लोंढा येतो आणि निघून जसा जातो तसं आयुष्य येतं आणि क्षणाक्षणाने त्या ठिकाणी कमी कमी होत जातं. मग आहे त्या प्रत्येक क्षणाचा आम्ही उपयोग करावा. आम्हाला समर्थ दासबोधामध्ये वर्णन करतात, मनाजी घडी राघवे बी न गेली, तू तुची आपुलीच हानी केली. एक क्षण जरी तू घालवलास तर तुझं नुकसान आहे. तू त्या ठिकाणी नामस्मरण त्या ठिकाणी सोडलंयस. ते नामस्मरण आपण या ठिकाणी करावं. आणि नामस्मरण दत्तप्रभूंचं नामस्मरण करण्याकरता आम्हाला अतिशय सुंदर एक मंत्र दिलाय, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. महिलांना गुरुचरित्र वाचण्याचा अधिकार नाहीये, वाचायचं पण नाही, परंतु आम्हाला दत्त करुणा त्रिपदी म्हणू शकतो, पंचपदी म्हणू शकतो, धावा म्हणू शकतो. त्यांचं घोरात कष्ट उद्धारण स्तोत्र आहे, सिद्धमंगल स्तोत्र आहे, अनेक आपण या ठिकाणी म्हणतो. आणि हा मंत्र आम्हाला अतिशय सुंदर उपदेश करणारा मंत्र आहे. हा 3 वेळा दिगंबरा घेतलाय. का बरं घेतला असेल? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पहिला दिगंबरा आम्हाला सांगतो, दिग म्हणजे दिशा, अंबर म्हणजे आकाश, सर्वत्र व्याप्त असलेली निर्गुण निराकार शक्ती म्हणजे दिगंबर. दुसरा दिगंबर, या निर्गुण निराकार शक्तीपासून एक जीव जन्माला येतो. तो जन्माला येताना दिगंबर आहे. जन्माला वस्त्र आहे का? नाही. जन्माला आलेले वस्त्र, जे पहिलं वस्त्र त्याला म्हणतात झबलं. झबलेला खिसा नाही. जातानाचं शेवटचं वस्त्र त्याला खिसा नाही. आला दिगंबर, गेला दिगंबर. पहिला भगवंत निर्गुण निराकार परमात्मा, दुसरा दिगंबर म्हणजे हा जीव, आणि श्री म्हणजे लक्ष्मी, पाद म्हणजे ज्याच्या चरणाची सेवा करते असा भगवान विष्णू परमात्मा म्हणजे तिसरा दिगंबर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अतिशय सुंदर मंत्र आम्हाला दत्त उपासनेतनं या ठिकाणी दिलाय. याचा जो नित्य पाठ करेल त्याला त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये मनशांती, आम्हाला मनशांती प्राप्ती करता या मंत्राच्या जपाची आमच्याकडे सध्या सगळं पैशाने मिळतं, पण मनशांती आम्हाला अध्यात्माशिवाय कुठे मिळणार नाही. त्या परमात्म्याच्या सानिध्यात गेल्याशिवाय आम्हाला आत्मशांती आणि जो आत्मानंद आहे. मला सांगा, आपण श्रीखंड खाल्लं उन्हाळ्यामध्ये किंवा आंब्याचा रस एक पहिला चमचा खाल्ला, आहा
अक्षतृतीयेच्या दिवशी थंडगार हापूसचा मस्त पहिला छान, दुसरा चमचा छान, एक वाटी छान, 2 वाटी छान, तिसऱ्या वाटीला आनंद संपला. पहिल्या चमच्याला जो आनंद होता तो शेवटच्या चमच्याला नव्हता. परंतु अध्यात्मामध्ये पहिल्या दिवशीच्या आनंदापेक्षा दुसऱ्या दिवशीचा छान, तिसऱ्या दिवशीचा आजचं प्रवचन बरं झालं, उद्याचं छान झालं, तेरवाचं अजून छान झालं, शेवटच्या दिवशीचं अजून छान होणार. म्हणजे आध्यात्मिक आनंद वाढत जातो. अध्यात्माच्या सानिध्यामध्ये या आणि आज या ठिकाणी भगवान दत्तात्रयांच्या आणि नंदीनामांच्या चरणी मी एकच या ठिकाणी मागणं मागेल. स्मरण तुझे मज नित्य असावे, भावे तव गुण गावे, अनासक्तीने मी वागावे, ऐसे मन वळवावे. दत्ता मजला प्रसन्न होशी, जरी तू वर देसी, तरी मी आनन भावे तुझे निर्दाळीन मानसी. आजच्या दिवशी त्यांना हे या ठिकाणी मागणं मागून माझ्या कथेचं असलेलं हे पहिल्या दिवसाचं पहिलं भावपुष्प नंदीनामांच्या चरणी, नरसिंह सरस्वतींच्या चरणी, आदिशक्ती जगदंबेच्या चरणी या ठिकाणी समर्पित करते आणि अनन्य भावाने त्यांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.